हॅलो, हाय, नमस्कार. आज व्हिडिओ मधूनच सुरुवात करत आहे आणि सर्वांना जय भीम. तर मी आज थाळी दाखवणार आहे तुम्हाला. तर आज थाळीमध्ये काय काय असणार आहे तुम्ही पुढे नंतर बघा ना व्हिडिओ, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आहे श्रावण सोमवार आणि म्हटलं चला आज काहीतरी छानपैकी थाळी बनवूया आपण. तर हे बघा, हे सगळं कटिंग शटिंग करून घेतलेलं आहे मी. आणि इकडे आता टाकत आहे मी मेथीची भाजी. म्हटलं साधा मेनू असावा पण थाळी कशी छान वाटली पाहिजे, तर म्हटलं मेथीची भाजी. आणि संध्याकाळचा मेनू आहे त्यामुळं थोडासा हलकाच ठेवला. तर हे तर मेथीची भाजी मी करत आहे आणि सुकी मेथीची भाजी, काहीच नाही त्याच्यामध्ये, डाळ वगैरे काहीच नाही, आपलं सुकी कांदा मिरची बस इतकंच. इथे कांदा परतून घेत आहे मी आणि कांदा परतून झाल्यावर नंतर मिरच्या टाकणार आहे. आणि थोडंसं मी शॉर्टकट मध्येच दाखवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर इथं मिरच्या वगैरे आणि कांदा छानपैकी परतून घेतल्यानंतर बाजूलाच मी टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये डाळ करून घेणार आहे. तर डाळ आहे आपली साधी तुरीची. वरण बनवणार आहे आणि इकडे टाकले कढीपत्ता, राई, जिरं आणि मिरची, असं हे सर्व टाकलेलं आहे. त्यामुळे शॉर्टकट आहे व्हिडिओ. आजचा व्हिडिओ एकदम छोटा आहे. आणि इकडे बघा मी इकडे झालेलं आहे कांदा आणि मिरची परतून झालेली आहे आणि दोन्ही सोबतच करत होते आणि पटापट करत होते. म्हटले एक संगती पटापट होऊन जाईल. तर मी डाळ शिजून घेतलेली आहे. डाळ आणि भात एकत्र शिजून घेतलेले, कुकरला लावले होता डाळ आणि भात. आणि तुरीची डाळ आहे आणि इथं फोडणी माझी झालेली आहे. आता मी त्याच्यामध्ये डाळ टाकत आहे आणि आजचा बेत असणार आहे वरण भात मेथीची भाजी आणि पुढे सरप्राईज आहे तुम्हाला. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आता डाळीला फोडणी झालेली आहे आणि आता डाळ पण टाकत आहे मी. तर हे बघा, डाळ शिजून घेतलेली आहे आणि हळद मी डाळीमध्येच टाकलेली होती थोडीशी शिजताना. तर त्यामुळे फोडणीला टाकत नाही मी, त्यामुळे ते जळून जाते ना कधी कधी फोडणी. आपली डाळ, तेल आपलं गरम असलं तर आपलं हळद जळून जाते. त्यामुळे मी आहे ना डाळीमध्ये शिजताना हळद टाकते, मग ते एक जीव होऊन जातं डाळीमध्येच टाकलं. आणि बघा, हे झालेलं आहे माझं वरण. इकडे टाकलेलं आहे मीठ चवीनुसार. तर तुम्ही बघू शकता. आणि हे साधंच आपलं वरण आहे, त्यामुळे साधा सिंपल मेनू असल्यामुळे तर झालेलं आहे. आणि 2-3 जणांसाठीच बनवत होते त्यामुळे छोटीशी डाळ होती, वरण होतं ते. तर हे बघा झालेलं आहे. आता छान ह्याला उकळी येऊन देते मी मस्तपैकी. आणि नंतर आता आपल्या जाऊया मेथीच्या भाजीकडे वळूया. तर आता मेथीची भाजी पण टाकलेली आहे. टाकताना व्हिडिओ नाही, मी शॉर्टकटमध्येच तुम्हाला बोललेले आहे. तर आणि त्या मेथीची भाजी टाकून झाल्यावर मेथीच्या भाजीला थोडंसं झाकण वगैरे काही नाही ठेवणार, असंच करणार. कारण झाकण ठेवलं का बोलतात कडू होती म्हणून मेथीची भाजी. तर ह्याच्यानेच परतून थोड्या वेळ ठेवणार आणि गॅस बंद करून टाकणार. तर हे बघा, छान अशी एकदम दोघांपुरतीच मेथीची भाजी छान आणि छोटीशीच होती घरामध्ये. तर हे बघा, माझी मेथीची भाजी पण इकडे तयार आहे. आणि इकडे आहे सरप्राईज. इकडे आहे आजचा बेत आहे मोदक. तर हा आहे मोदकाचा बेत आजचा. म्हटलं साधा सिंपल मेनू आहे पण थाळी तुम्ही बघितल्या ना तर छान वाटणार तुम्हाला थाळी माझी. मी इकडे पापड आणि कुरडई तळून घेतलेली आहे. हे गावचेच पापड आणि कुरडई आहे, मावशीने दिलेले आहे माझ्या. आणि हे बघा, इकडे मी मिक्स डाळीचे भजे करणार आहे. तर आणि ह्याची स्टोरी मी तुम्हाला सांगते. मिक्स डाळीचे भजे ही माझ्या मावशीच्या मुलींनी, म्हणजे शीतलने, तिचं नाव घेत आहे शीतल. तर तिने मला रेसिपी सांगितली, तिला फोन करून रेसिपी विचारली कारण मी तिच्या इकडे खाल्ले होते, तुम्हाला खूप आवडले होते आणि अक्षरशः भजे इतके छान झाले होते ना आम्ही खाल्लेले. तर आणि हे बघा, हे आहे मोदक. पूर्ण आता मी प्रोसेस दाखवली नाही. आणि इकडे करत आहे मी भजे. एक असे दालवडा सारखे पण बनवलेले, चण्याच्या डाळीचे असतात दालवडे, तसे पण बनवलेले आणि एक छोटे छोटे पण बनवलेले क्रिस्पी वाले. तर ह्या 2 पद्धतीने मी बनवलेले. आणि इकडे झाली माझी थाळी तयार. तर ही छोटीशी थाळी होती, एकदम सिंपल मेनू होता. आणि बघा कशी वाटली तुम्हाला माझी थाळी नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि हे बघा, इथे दाल वडे, इथे कुरकुरीत भजी केलेली, इथं डाळ भात आणि वरण, इथे मेथीची भाजी, इथे मोदक, तर पापडे. आणि मी मुद्दामून रात्रीचं जेवण आहे म्हणून मुद्दामून केलेली तांदळाची
भाकर. तर कसा वाटला मेनू मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.